हार्ट अटॅकचा रुग्ण जर वेळेवर हॉस्पिटलपर्यंत पोहोचला तर आपण निश्चितच त्याचे प्राण वाचवू शकतो. पण मित्रांनो, त्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर तो जो रुग्ण आहे किंवा त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांना हे लवकरात लवकर लक्षात यायला पाहिजे की पेशंटला जो त्रास होतो आहे तो हार्ट अटॅकमुळे होतो आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणे कोणती असतात ते सांगणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल त्याला जरूर सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मित्रांनो, आरोग्य साक्षरता या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी आहे डॉक्टर सौरभ आणि मी मागच्या 12 वर्षापासून अतिदक्षता विभागामध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. तर मित्रांनो, चला आपण आजचा विषय सुरू करूया. तर मित्रांनो, हार्ट अटॅकचे जे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे ते म्हणजे आपल्या छातीमध्ये अस्वस्थ वाटणे. तर मित्रांनो, आता मी मुद्दामून हा शब्द वापरला आहे अस्वस्थता, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला छातीमध्ये दुखेलच असं नाही, तर आपल्याला छातीमध्ये एक प्रकारचं डिस्कम्फर्ट वाटतो किंवा अस्वस्थता वाटते. आता ही जी अस्वस्थता आहे ती कशी असू शकते तर पेन म्हणजे आपल्याला छातीमध्ये साधं दुखू शकतं किंवा छातीमध्ये आपल्याला फुलनेस वाटते, म्हणजे आपल्याला पेशंट सांगतात की छाती भरून आलेली आहे किंवा कधीकधी आपल्याला छातीमध्ये प्रेशर जाणवतं. असं पेशंट सांगतात की असं वाटतं आहे की आमच्या छातीवर खूप दबाव आहे, कोणीतरी आमच्या छातीवर बसलेलं आहे. किंवा कधीकधी त्यांना असं सेन्सेशन होतं ज्याला म्हणतात स्क्वीझिंग, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपली छाती कोणीतरी अशी घट्ट आवळली आहे, अशी पकडून ठेवलेली आहे. किंवा कधीकधी साधं बर्निंग सेन्सेशन होतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की छातीमध्ये माझ्या जळजळ होते आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या छातीमध्ये अस्वस्थता वाटू शकते. आता हे जे आपल्या छातीमधलं जे दुखणं आहे ते आपल्याला कुठे जाणवतं तर ते आपल्या छातीच्या मध्यभागी जाणवतं. या आपल्या छातीच्या मध्ये एक हाड असतं ज्याला म्हणतात स्टर्नम, त्याच्या मागे आपलं हृदय असतं. त्यामुळे आपल्या छातीच्या मध्यभागी आणि थोडंसं डाव्या बाजूला ही अस्वस्थता आपल्याला जाणवते. आता ही जी अस्वस्थता आहे किंवा हे जे चेस्ट पेन आहे ते केव्हा जाणवतं तर मित्रांनो, जनरली हार्ट अटॅकची जी येण्याची वेळ आहे ती पहाटे किंवा सकाळची ही त्याची कॉमन अशी वेळ आहे. आणि जनरली आपण कोणतं एखादं खूप स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी केली, खूप आपण काही एक्झरसाईज केली किंवा आपल्याला इमोशनल काही स्ट्रेस झाला, आपलं भांडण झालं, खूप राग आलेला आहे, तर अशा वेळेस हा हार्ट अटॅक येऊ शकतो. किंवा कधीकधी साधं आपण आराम करतो आहे, बसलेलो आहे, त्यावेळीसुद्धा आपल्याला हे सिम्पटम्स येऊ शकतात. आणि मित्रांनो, एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट अशी गोष्ट असते आणि ती म्हणजे रेफर्ड पेन. आता आपलं जे हार्ट आहे ते छातीच्या मध्यभागी आहे, तिथे तर आपल्याला त्रास होऊ शकतो, पण त्याशिवाय त्याच्या संदर्भातलं जे दुसरं दुखणं आहे ते आपल्याला शरीरातल्या इतर भागांमध्ये जाणवू शकतं. तर ते कॉमनली आपल्याला कुठे जाणवतं, हा जो आपला डावा खांदा आहे किंवा आपला डावा हात आहे या साईडला आपल्याला हा रेफर्ड पेन जाणवू शकतो. किंवा कधीकधी मानेमध्ये सुद्धा आपल्याला हा त्रास जाणवू शकतो किंवा आपल्या जबड्यांमध्ये सुद्धा हा त्रास जाणवू शकतो. आपल्या दुसऱ्या हातांमध्ये सुद्धा हा त्रास जाणवू शकतो. आणि कधीकधी आपलं जे पोटाचा वरचा भाग आहे म्हणजे आपली छाती पासून आपल्या बेंबीपर्यंत, आपल्या नाभीपर्यंत हा जो पोटाचा भाग आहे तिथे सुद्धा हा त्रास जाणवू शकतो. आणि कधीकधी आपल्या पाठीमध्ये सुद्धा दुखू शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा रेफर्ड पेन ज्याला म्हणतात तो आपण अनुभव करू शकतो. आता असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे शरीराचं दुखणं किंवा हा जे रेफर्ड पेन आहे तो असू शकतो. आणि कधीकधी तर आपल्याला छातीमध्ये दुखत पण नाही तर फक्त रेफर्ड पेनच जाणवतो. इथे तुम्ही बघाल की इथे मानेमध्ये या पेशंटला त्रास होतो आहे, म्हणजे कधीकधी असं वाटतं आहे की माझा जीव गुदमरतो आहे का, किंवा असं चोकिंग सेन्सेशन मानेमध्ये होतं. किंवा कधीकधी फक्त या 2 हातांमध्ये आणि खांद्यामध्ये त्रास होतो, छातीमध्ये काही त्रास होत नाही, तर कधीकधी फक्त पाठीमध्येच दुखतं. अशा प्रकारचे वेगवेगळे जे अनुभव आहे ते पेशंटला येऊ शकतात. किंवा कधीकधी फक्त आपल्याला असं वाटतं की पोटामध्ये जळजळ होते आहे, त्यामुळे खूप सारे जे पेशंट्स आहे ते याला ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जात नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी छातीमध्ये पेन होतं किंवा अस्वस्थता होते ती अशा प्रकारे आपल्याला जाणवू शकते. आता ही जी छातीची अस्वस्थता आहे त्याच्याबरोबरच एक दुसरं इम्पॉर्टंट लक्षण असू शकतं आणि ते म्हणजे खूप जास्ती घाम येणे. आपण जेव्हा काही एक्झरसाईज करतो, काही व्यायाम करतो त्यानंतर तर आपल्याला घाम येतोच, पण बसल्या बसल्या
जर आपल्याला घाम येत असेल आणि छातीमध्ये अस्वस्थ वाटत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. तर मित्रांनो, जे हार्ट अटॅकचे रुग्ण असतात त्यांच्यापैकी 90% जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये हा घाम आपल्याला दिसून येतो. आता हे घाम येण्याचं कारण काय आहे, तर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की हार्ट अटॅक काय येतो, तर आपली जी रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये असं चोकिंग होतं आणि खूप कमी जागा राहते रक्त जायला. तर जे हार्ट असतं त्याला खूप जास्ती काम करावं लागतं. म्हणजे आपण स्वतः जरी काही एक्सरसाइज करत नसलो तरी आपलं जे हृदय आहे त्याला खूप एक्सरसाइज किंवा काम करावं लागते. त्यामुळे शरीरातली गरमी खूप वाढते आणि ती जी गरमी आहे ती नॉर्मल आणण्यासाठी पेशंटला घाम येतो. कधीकधी त्याचं शरीर पण खूप थंड पडून जातं आणि त्याला कोल्ड स्वेट किंवा हिंदीमध्ये त्याला थंडे पसीने आना असं सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारचे हे जे लक्षणं आहे हे आपल्याला हार्ट अटॅकच्या रुग्णामध्ये दिसू शकतं. आता तिसरं जे महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे. तर मित्रांनो, ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यावेळेस आपलं जे फुफ्फुस आहे त्याच्यावर खूप प्रेशर येतं, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो किंवा हार्ट कमजोर झाल्यामुळे पूर्ण आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन पुरवठा करायचं जे काम असतं त्याची गती मंद होते, त्यामुळे सुद्धा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. तर हा पण एक इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. आणि जे हार्ट अटॅकचे रुग्ण असतात तर दर 3 पैकी जे 2 रुग्ण आहेत त्यांना हा त्रास आपल्याला दिसू शकतो. त्याच्यानंतरचं जे इम्पॉर्टंट लक्षण आहे ते म्हणजे चक्कर येणे. तर जवळपास 10 ते 20% जे हार्ट अटॅकचे रुग्ण आहे त्यांच्यामध्ये हा त्रास दिसू शकतो. पण हा त्रास जर हार्ट अटॅकच्या रुग्णामध्ये असेल तर थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण चक्कर आपल्याला काय येते की हार्ट अटॅक आल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे चक्कर यायला लागते. तर हार्ट अटॅकमध्ये जर ब्लड प्रेशर कमी झालं असेल तर ते चांगलं लक्षण नाही आहे. म्हणून जर हार्ट अटॅकमध्ये जर पेशंटला चक्कर येत असेल तर हे एक काय म्हणतात त्याला एक डेंजरस सिग्नल असू शकतो आणि कधीकधी पेशंट बेशुद्धसुद्धा पडू शकतो. त्याशिवाय इतर काही लक्षणंसुद्धा पेशंटमध्ये दिसू शकतात, जसं उलटी होणे, मळमळ होणे, त्याशिवाय खूप जास्ती थकवा येणे, हृदयाची धडधड वाढणे, असे अनेक दुसरे लक्षणंसुद्धा पेशंट्समध्ये दिसू शकतात. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतलं की हार्ट अटॅकची लक्षणं कोणती असतात. तर यासारखी लक्षणे आपल्याला असतील किंवा आपल्या ओळखींच्या लोकांमध्ये असतील तर तुरंत आपल्याला हिंट मिळू शकते की याला हार्ट अटॅक तर आला नसेल. आणि अशी जर हिंट आपल्याला मिळाली तर आपण जास्ती वेळ न घालवता आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन आपलं चेकअप करून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला जरूर लाईक करा. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा याला शेअर करा, त्यामुळे त्यांचासुद्धा फायदा होईल. आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा आणि आरोग्य साक्षर बना. थँक्यू.